टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बैसरन व्हॅलीमध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला होता त्या ठिकाणी पुन्हा एकदा जम्मू काश्मीर पोलीस दलातले वरिष्ठ अधिकारी आणि त्याचबरोबर लष्करातले वरिष्ठ अधिकारी हे जात आहेत आणि त्यामुळेच आपण पाहतोय अचानकपणे काही ठिकाणी अशा पद्धतीने हा पोलिसांचा ताफा आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कारण यापूर्वीही काल दिवसभरात NIAची जी टीम होती ती खरं तर जाऊन आलेली होती मुख्य ठिकाणी घटनास्थळी आणि त्यानंतर आज पुन्हा काही लष्करी अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो आता थेट बैसरन व्हॅलीकडे निघालेला आहे। अजूनही पहलगाम आणि बैसरन व्हॅलीमधील जी पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी जायला पूर्णपणे बंदी आहे सर्वसामान्य नागरिकांना, पण काही ठिकाणी अशा पद्धतीने हे चेकिंग केलं जातं आहे। त्याचबरोबर CRPF असेल आणि STF असेल त्यांच्याकडून देखील चौकशी केली जाते। गाड्या थांबवून त्यांचं खरं तर ओळख पटवून घेऊन मगच गाडीला पुढं पाठवलं जातं आहे। स्पेशल टास्क फोर्स असेल किंवा CRPF असेल या दोन्ही दलाच्या जवानांकडून हे खरं तर सगळं जी कार्यवाही आहे ती सुरू आहे आणि अशा पद्धतीचं चित्र सगळ्या या पहलगाम परिसरामध्ये पाहायला मिळतं आहे। अजूनही मुख्य दहशतवाद्यांबाबतचं जे वृत्त आहे ते समोर आलेलं नाही आहे, मात्र आत्ता तरी एक खबरदारीचा उपाय म्हणून आपण पाहतोय हे सगळे पोलीस जे आहेत किंवा जे जवान आहेत त्यांना या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम।